नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी भज्याची आमटी ही रेसिपी दाखवणार आहे. आता त्यासाठी मी काय काय घेतले तुम्ही बघा. यामध्ये मी खोबरं, शेंगदाणे, जिरे, लसूण आणि थोडेसे धने घेतलेले आहे आणि एक लवंग, एक मिरी, थोडीशी दालचिनी. तर चला मैत्रिणींनो, आपण आता हे गॅसवर एक कढई ठेवू आणि आपल्याला हे थोडे तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता तर बघा मैत्रिणींनो, आता यामध्ये शेंगदाणे, खोबरं, जिरे, धने आणि एक लवंग, थोडा दालचिनीचा तुकडा आणि मिरे एवढं वापरलेलं आहे. आता हे सर्व आपण मसाले भाजून घेऊया थोडेसे तेलावर. अगदी थोडं प्रमाणात तेल टाकायचं आणि आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहे. आता पहिल्यांदा हे शेंगदाणे आपण भाजून घेत आहोत. स्टीलची कढई ही फार पटकन तापते, त्यामुळे बारीक गॅसवरच आपल्याला हे सर्व भाजावं लागते. बघा मैत्रिणी, आता आपले शेंगदाणे भाजून होत आले आहे. आपण आता ते काढून घेणार आहोत. तर बघा मैत्रिणी, आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता आपण त्यामध्ये खोबरं टाकून घेऊया आणि खोबरं पटकन काढून घ्यायचं, नाही तर मग ते जळायला सुरुवात होते. अगदी बारीक गॅसवर, नाही तर गॅस बंद करून टाकला तरी चालतं. आता आपलं खोबरं मंद गॅसवर भाजून झालं आहे आणि आता गॅस बंद करायचा आणि त्यानंतर त्यामध्ये जिरे, धणे हे आपण त्या गरम कढईमध्ये भाजून घ्यायचे आहे. धने, जिरे, लवंग, मिरे हे सर्व आपण गॅस बंद केलेला आहे आणि आता तेवढं गरम कढईमध्येच आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. आता आपले सर्व मसाले भाजून झाले आहे. आता लवंग, मिरे मी त्याच्यात टाकत आहे. फक्त गरम करून घ्यायचं ते आणि आता आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत. आता यामध्ये लसूण टाकलेलं आहे आणि आता हे आपण मसाले वाटून घेणार आहोत बारीक. तर बघा, आता आपलं हे वाटण तयार झालं आहे. चला तर मग आपण आता गॅसवर कढई ठेवूया आणि आमटी करून घेऊया. आता गॅसवर आपण कढई ठेवली आहे आणि त्याच्यात मी अगदी अर्धी पळी तेल वापरलेलं आहे. बघा मैत्रिणींनो, भाजी हे तेलातच तळलेले असतात, त्याच्यामुळं या आमटीला तेल हे अगदी कमी प्रमाणात वापरायचं. आता आपण त्याची फोडणी करून घेणार आहोत. त्यामध्ये जिरे, मोहरी, त्यामध्ये आता मसाले टाकून घेणार आहोत फोडणीमध्ये. त्यामध्ये आपण कांदा, लसूण मसाला, लाल मिरची पावडर, कांदा, लसूण मसाला आणि हळद आपण फोडणीत टाकून घेतली आणि जे आपण वाटण केलेलं आहे ते आपण आता त्याला ते कढईमध्ये टाकलेलं आहे. आता आपल्याला ते चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याला व्यवस्थित आपलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया. आणि आता त्याला तेल सुटत आलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आपण जे मिक्सरचं भांडं आहे तेच आपण धुवून त्यामध्ये टाकून द्यायचं आहे पाणी. तुम्हाला जशी पातळ घट्ट लागते त्याप्रमाणे त्यामध्ये पाणी ॲड करायचं. आता मी पाणी ॲड केलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण मीठ टाकून देणार आहे. अजून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपण भजी त्यामध्ये टाकल्यानंतर तो रस्सा घट्टच होत असतो, त्यामुळे थोडंसं हे अगोदरच पातळ ठेवायचं. हे आमटी अगोदरच पातळ ठेवायची. आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे चांगलं उकळू द्यायचं 5-7 मिनटं.
आता याला उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकू आणि थोडीशी उकळू देऊ. आता हे आपलं आमटी उकळली आहे. आता ह्यामध्ये आपण भजे सोडून घेऊया. तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे त्यामध्ये भजे टाकून घेऊया. आता आपण आदल्या दिवशी स्वयंपाक करतो आणि कधी कधी भजी हे उरतात. मग हे भजे, शिळे भजे खायला चांगले लागत नाही. मग त्याच्या अशा प्रकारे जर आपण आमटी केली तर ते भजे वाया जात नाही आणि आपली आमटी पण खूप सुंदर होते. आणि शिळे भजे आपण गरम गरम भजेच खायला छान लागतात. शिळे भजे हे टेस्ट लागत नाही. त्यामुळं अशा प्रकारे जर त्याची आमटी केली तर भजे पण संपतात आणि आमटी पण खूप छान होते. तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे आता आपली आमटी रेडी झाली आहे. आता ती थोड्या वेळ उकळू देऊ आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. तर बघा मैत्रिणींना, तुम्हाला ही आमटी कशी वाटली हे मला नक्की सांगा. बघा आता मी ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता ही आमटी बघा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर बघा मैत्रिणींना, आपण आता ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेतली. अशा प्रकारे आपली ही भाज्याची आमटी रेडी झाली आहे. धन्यवाद.